आज मनसेने मीरा भाईंदर शहरामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं, पण त्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मनसेच्या सैनिकांचा संताप अनावर झाला व मराठी भाषिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले होते। सकाळी पोलीस व मनसे सैनिक यांच्यामध्ये सुमारे 2 तास झटापट झाली। मनसेचे सैनिक मागे हटण्याचं नाव घेत नव्हते। अखेर सरकारला झुकावं लागलं आणि त्यांनी मोर्चाला परवानगी दिली। आज पहाटे मनसेचे नेते अविनाश जाधव यांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। या घटनेनंतर आज सकाळी मराठी भाषिकांचा मीरा रोड परिसरामध्ये जनसागर लोटला होता। सुरुवातीला पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती, पण अचानक त्यांनी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली। या घडामोडीमुळे पोलीस यंत्रणेवरती सरकारचा दबाव असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर मनसेचे अनेक नेते मीरा रोड शहरात दाखल झाले। त्याच सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे माध्यमांसमोर येऊन दिशाभूल करणारी वक्तव्य केल्यामुळे जमावामध्ये आणखीनच संतापाची लाट उसळली। या निमित्ताने मीरा रोड शहरातील रस्त्यावर मराठी भाषेचा आक्रोश पाहायला मिळाला। मीरा रोडचे शिंदे गटाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील घटनास्थळी आले होते, पण आंदोलकांचा रुद्रावतार पाहून ते माघारी फिरले। दुपारी 2:30च्या सुमारास मनसेचे संदीप देशपांडे व नितीन सरदेसाई हे देखील ट्रेनने मोर्चाच्या ठिकाणी आले। अखेर हा मोर्चा मीरा रोडच्या दिशेने निघाला। अवघ्या 4 दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दुसऱ्यांदा तोंडावरती आपटले आहे। आंदोलकांची धरपकड, अनेक महिला व सैनिकांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे। अविनाश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जोवर सुटका होत नाही तोवरती मोर्चा सुरूच राहणार असं नेत्यांनी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेची प्रक्रिया लगबगीने सुरू केली आहे। या मोर्चाचं स्वरूप विशाल असं होतं। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अक्षरशः हतबल झाल्याचं पाहायला मिळालं आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे आंदोलक अत्यंत संतप्त झाले होते, पण आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्या सरकारच्या आबरूची लखतरे वेशीला टांगली गेली होती।